चालू करू. आपल्यासोबत नीतू मॅडम आहेत इनरव्हीलच्या. मॅडम काय सांगाल? मैं इनरव्हील की सेक्रेटरी हूँ और आज का जो प्रोग्राम था वो हमारे देश से जुड़ा हुआ था. देश के जो एक्स आर्म फोर्सेस थे तो उन लोगों का फेलिसिटेशन करने का हम लोगों ने सोचा था और ये प्रोग्राम बहुत अच्छा हुआ. और इनरव्हील क्लब में ऐसे बहुत सारे प्रोग्राम्स होते हैं तो इनरव्हील ज्वाइन करके मुझे बहुत खुशी है कि चलो देश के लिए कुछ तो कर सकते हैं. थैंक यू व्हेरी मच. आपल्यासोबत आज ज्या कार्यक्रमात सुंदर गायन केलेलं देशभक्तीपर. मॅडम तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे स्मिता पै आणि खरंच आज मला इकडे एक संधी मिळाली गाण्यासाठी. त्याचबरोबर माझ्या 2 सहकार्यांना पण इथे एक संधी दिली. आणि असं सांगू इच्छिते की जसं या सगळ्या ज्या लेडीज इकडे एकत्र येत आहेत आणि एवढे सुंदर सुंदर कार्यक्रम इकडे राबवले जात आहेत हे आज आम्हाला प्रकर्षाने जाणवले. आणि मेन म्हणजे हे डिफेन्स पण हे एकत्र येतात तेव्हा ते काहीतरी साध्य करू शकतात. तसेच ह्या सगळ्या लेडीज एकत्र येत आहेत इनरव्हीलमधल्या आणि खूप काही छान समाजकार्य करत आहेत. तर इथून माझी कुठेतरी सुरुवात होईल गाण्यासाठी की असेच काही सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी मला संधी मिळतील आणि असेच काही कार्य माझ्या हातूनही घडू दे असं मी म्हणते. आणि बेस्ट विशेस देते इनरव्हीलना. आणि खास करून नाव घेते नीतू प्रताप मॅडम, त्याच्यानंतर सुनीता भरत मॅडम आणि कुमुद मॅडम यांनी पण मला इथे म्हणजे संधी दिली आणि त्यांचं मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देते त्यांना. तर थँक्यू व्हेरी मच. मॅडम तुमचं नाव सांगा आणि काय सांगाल आजच्या एकंदरीत. सो माझं नाव मधुरा चौखेडकर आहे आणि मी इनरव्हीलची पार्ट आहे. आणि माझा खूप महिन्यानंतर माझा फर्स्ट प्रोग्राम होता जो मी अटेंड केला. एकच सांगेन की खूप छान प्रोग्राम झाला आणि सॅल्युटिंग अ रिअल हिरोज म्हणून प्रोग्राम होता. तसंच रिअल एअरफोर्स मिलिटरी आणि ह्याच्यातून ज्यांनी आले आणि त्यांचं ज्यांनी कॉंग्रॅच्युलेट सगळ्यांना केलं. सो आय एम रिअली ग्लॅड. थँक्यू. नमस्कार, मी एक शिक्षिका आहे. आपण सिनेमामध्ये अनेक हिरो बघतो परंतु ते त्यांचा फक्त अभिनय करत असतात. परंतु आजच्या या कार्यक्रमामध्ये खरे हिरो बघण्याची संधी मिळाली. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मी एक शिक्षिका आहे. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जे काही माझ्या पदरात पडले ते मी निश्चित माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणार आहे आणि त्यांच्यामध्ये नक्कीच देशभक्तीचं मूल्य कसं वाढेल याची मी जबाबदारी घेत आहे. धन्यवाद. मी जयश्री जाधव, इनरव्हील ISO आहे. आम्ही 3 वर्षापासून इनरव्हीलमध्ये सदस्य आहोत. पण 3 वर्षामध्ये सगळ्यात पहिला आणि खूप सुंदर हा प्रोजेक्ट आम्ही सर्वांनी मिळून केला. सर्वांनी खूप मेहनत घेतली. त्यात आमच्या कुमुद मॅडम प्रेसिडेंट खूप कॉपरेटिव्ह आहेत. कधी पण फोन करा, फोनवर लगेच त्यांचं सगळं हो असतं. थँक्यू. नमस्कार, मी सुरेखा कुलकर्णी, इनरव्हील क्लब. मी मागील 2 वर्ष इनरव्हील क्लबमध्ये ट्रेझरर म्हणून काम केलेलं आहे. आज इनरव्हील क्लबतर्फे इथे जल, थल आणि वायुसेनेचे शूरवीर जवान जे आहेत त्यांचा आपण इथे सत्कार केलेला आहे. आणि त्याचबरोबर आमच्या इथे 2 वीरांगना आहेत. एक आहेत आशा इनारकर आणि दुसऱ्या वत्सला राणे. तर ह्या दोन्ही ज्या आहेत त्या वीरपत्नी आहेत. त्यांचं पण आपण इथे सत्कार केलेला आहे. त्यांचं काही म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया. नमस्ते सर, माझे मिस्टर 09 बटालियन BSFमध्ये होते. 20 वर्ष त्यांनी BSFमध्ये सर्व्हिस केली. 20 वर्ष त्यांनी BSFमध्ये सर्व्हिस केली आणि कोरोना काळात त्यांचे निधन झाले. निधन झाल्यानंतर सगळी जबाबदारी माझ्या एकटीवर पडली. मला नाही कुणाची साथ, नाही कुणाचा सपोर्ट. मी जी काय आहे ती स्वतःच्या हिमतीवर उभी आहे आणि जे काय करते मी ते स्वतः एकटीच सगळं काय हँडल करते. काही कारणामुळे माझ्या नवऱ्याने टाटा कॅपिटलमधून लोन घेतलं होतं. तर मला ते भरता आलं नाही. तर टाटा कॅपिटलवाल्यांनी तहसीलची नोटीस पाठवली
मी थोडी थोडी करून EMI भरते. तर मला 3 नोव्हेंबरला घर खाली करण्याची नोटीस पाठवली. आता माझ्या नवऱ्याने 20 वर्षे सर्व्हिस केली, देशाची सेवा केली. आज त्यांची फॅमिली बेघर होते. आज त्यांना कुणाचा सहारा नाही आणि माझ्याकडे माझ्या राहत्या घराशिवाय माझ्याकडं काहीच नाही आहे आणि मला कुणाची साथही नाही. आता मी जर बेघर झाली तर मी एकटी स्त्री काय करणार, कुठे जाणार? मला कुणाची साथ नाही. मी एवढीच विनंती करते सरकारजवळ, सगळ्यांजवळ, की माझं राहतं घर वाचवा. माझं राहत्या घरातून मला बेघर करू नका. की एक सैनिकांसाठी त्यांचं घर म्हणजे महत्त्वाचं, त्यांची फॅमिली पण तशीच महत्त्वाची, इतर व्यक्तीही महत्त्वाची. पण माझ्याकडे राहत्या घराशिवाय माझ्याकडे काहीच नाही आहे. मला राहायला छप्पर म्हणून माझं हे फक्त राहतंच घर आहे. फक्त एवढीच विनंती करते की माझं राहतं घरातून मला बेघर करू नका. बाकी काय नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.